पालखी महामार्ग 965G संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग या ठिकाणी देशाचे रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातला ड्रीम प्रोजेक्ट म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही। गेल्या 8 दिवसापूर्वी ते आलते, परंतु या पालखी महामार्गावरती ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणचं ब्रिज असेल, रस्ता असेल या ठिकाणी पूर्ण झालाय असं दाखवून त्या ठिकाणची सगळीच बिले या लोकांनी काढलेली आहेत। माझी त्यांना विनंती आहे की या ठिकाणी आता सध्या जरी परिस्थिती जाऊन आपण बघितली तरी त्या ठिकाणी मुरमाची पाटी सुद्धा त्या रस्त्यावरती दिसून येत नाही। त्याच्या संदर्भातले पुरावे या ठिकाणी मी कॅमेऱ्यामध्ये फोटो आहे असे मी सगळं काढून पुरावे आहेत माझ्याकडे। त्याच्यामुळे माझी या अधिकाऱ्यांनी आणि या ठेकेदारांनी कोट्यावधी रुपयांची अंदाजे 40 ते 45 कोटी रुपयाची या ठिकाणी कागदावरती दाखवून फक्त बिले काढलेली आहेत। त्यामुळे या ठिकाणी ये जा करणारे जे नागरिक आहेत, शाळेतली मुले आहेत, यांच्या जीवाशी हे अधिकारी आणि ठेकेदार खेळतात। त्यामुळे आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज पंढरपूरचे प्रोजेक्ट डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये येऊन निवेदन देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। या ठिकाणी प्रोजेक्ट डायरेक्टर नाही येतो म्हणलेत, तोपर्यंत आम्ही आमचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करत आहे। आणि 2 दिवसात जर आमच्या मागण्याचा या ठिकाणी विचार करून शहानिशा करून जर आम्हाला आमच्या मागण्या झाल्या नाहीत, याच ठिकाणी आम्ही बेमुदत आंदोलनाला सुरुवात करणार आहे। हे तरंगवाडी वेताळबाबा मंदिर आहे त्या ठिकाणचं आहे। त्या ठिकाणी सगळेच जे काय पुरावे असतील ते नावासहित मी याच्यामध्ये उल्लेख केले आहेत। आपणास मी झेरॉक्स द्यायला तयार आहे। लासुर्णी असेल या ठिकाणी जवळजवळ 700 मीटर डांबरी रस्ता पूर्ण आहे असे दाखवून त्या ठिकाणचं सुद्धा बिल काढलेलं आहे। अशा अनेक ठिकाणचे या ठिकाणी माझ्याकडे पुरावे आहेत। त्याच्यामुळे हा रस्ता पूर्ण होईल का नाही आषाढी वारी तोंडावर आहे। आषाढी वारी तोंडावर असताना सुद्धा हा रस्ता पूर्ण होईल की नाही याची शाश्वत नाही। जर या ठेकेदाराने अधिकाऱ्यांनी पूर्ण पैसेच काढले तर हे काम करणार कोण आणि त्या सब कॉन्ट्रॅक्टर खाली कोण असतील त्यांना पैसे देणार कोण, हा खरा माझ्या अर्थाने मोठा प्रश्न आहे। मला किती दिवस पेंडिंग वगैरे आहे? खूप दिवस झाले पेंडिंग आहे। त्याचे एमबीचे बिले सुद्धा माझ्याकडे आहेत। त्याच्यामुळे माझ्या अधिकाऱ्यांना आणि यांना विनंती आहे की या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीमध्ये टाका। नाही आम्ही आज पहिल्यांदाच आलोय। त्या फोटो कॅमेरा सहित आम्ही या ठिकाणी तिथल्या लोकांनी सुद्धा वारंवार विनंती केली की काम करा करतो। या ठिकाणी कोणताही ते कॉन्ट्रॅक्टर जे कोण आहेत यांचे तो कोणाचाही फोन उचलत नाही, कुठेही अद्याप दिसून येत नाही आणि काम तर कसलं चालू नाही। या ठिकाणी माझी प्रोजेक्ट मॅनेजर आता नवीन आले कोणतरी, त्यांना विनंती आहे की आपण तात्काळ 2 दिवसात याच्यामध्ये लक्ष घालून कारवाई करा, अन्यथा आपल्या कार्यालयातच आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना उठणार नाही। अजून आतापर्यंत भेट झाली नाही, आम्ही या ठिकाणी बसून आहे। हा, इथल्या कर्मचाऱ्यांनी फोन केला, अर्ध्या तासात येतो म्हणून सांगितले, तो पण आम्ही या ठिकाणी बसून राहणार।